महाराज एक दिवशी दुर्गाप्पाच्या घराची भिंत कोसळली आणि जशी भिंत कोसळली तेव्हा आणि दुर्गाप्पाचा एक बैल सुद्धा जाग्यावरती गेला. आपल्या देवावरती किती विश्वास एका भक्ताचा असावा. दुर्गाप्पाचा बैल दगावला, घराची भिंत पडली आणि दुर्गाप्पाच्या पत्नीनं म्हणजे लक्ष्मीबाईनं मामाला शिव्या द्यायला चालू केलं. एक दिवशी दुर्गाप्पा मामाकडे गेला. मामा म्हणतात, ए दुर्ग्या, अरे अंगावरती चापक्यानं मारावर रे. वन उमटले, तुझ्या बायकोनं शिव्या द्याव्या आणि आमच्या अंगावरती वन उमटावं. दुर्गाप्पा सांगतो, मामा काय चूक आहे बिचारीची. होत न होत ती घराची भिंत कोसळली मामा आणि बैल सुद्धा जाग्यावरती दगवला. घराची भिंत बांधायला माझ्याकडे पैसा हायता मामा, पण बैल कुठून आणावा. ऐका, भक्ताची काळजी करतो त्याला देव म्हणतात. माझा आदमापूरचा राजा सदैव भक्ताची काळजी करतो म्हणून त्याला देवत्व पद आहे. लक्ष द्या. बरोबराने 180 रुपये हातात घेतले देवा आणि दुर्गाप्पाच्या हातात दिले. दुर्गाप्पा, हे 180 रुपये घे आणि एक बैल तुझ्यासाठी आण. ऐका देवा, दुर्गाप्पाने 180 रुपये मामाकडे घेतले. मामा सांगतात, दुर्गाप्पा पण एक वाक्य माझं लक्षात ठेव, तुला फक्त 180 रुपयाचाच बैल आणायचा आहे. 1 रुपया जास्त बी नाही, 1 रुपया कमी पण नाही. ऐका, 180 रुपये घेतलेला दुर्गाप्पा निघालाय. मामा म्हणतात, दुर्ग्या, बैल बाजारात नाही मग रस्त्यावरती मिळतोय. मामाचं सांगणं आहे देवा, लक्ष द्या माझ्याकडे. काय सामर्थ्य आहे माझ्या सद्गुरू बाळू मामाचं. दुर्गाप्पानं लखाप्पा नावाचा सासरा आपला घेतला संगत आणि दुर्गाप्पा गेलाय बैल आणायला. लक्ष द्या, बाजारामध्ये फिरतोय दुर्गाप्पा, पण बैल काय मिळाला. आता दुर्गाप्पाच्या डोक्यात एकच आहे, बैल कसा का असला पण किती बसवायचा आहे. किती जागा आहे ना तुम्ही सगळी. लक्ष द्या माझ्याकडे. मामाच्या दरबारात झोपू नका, जागे राहा, कारण मामाने अनेक लोकांना जाग केलंय देवा. लक्ष द्या. दुर्गाप्पा पाहतोय बैल, फक्त 180 रुपयात बैल बसवायचा आहे. आता बाजारात लखाप्पा सांगताय, दुर्गाप्पा चांगला बैल आहे, बैल कसा का असला पण किती बसला पाहिजे. 180 रुपये का, तर माझ्या अख्खा बाजार हिंडले देवा पण बैल काय मिळाला नाही. 180. चिंचलीच्या हॉटेलमध्ये आले. दुर्गाप्पाच्या वळखीचा एक इसम आहे. त्यानं दुर्गाप्पाला पाहिलं, ए दुर्गाप्पा, कशासाठी आलतस. काय सांगायचं राजा, बैल नेहला आलोय. मामाने बैल नेहला पाठवलंय, पण मामानं सांगितलंय बैल बाजारात मिळत नाही, रस्त्यावरती मिळतोय बघ. त्यानं सांगितलं, बरोबर सांगितलं तुझ्या मामाने. चल म्हणे माझ्या गावात, माझ्या गावात एक बैल विकायचा आहे. दुर्गाप्पाला घेऊन तो माणूस गावात गेला देवा. 210 रुपये बैलाची किंमत, पण दुर्गाप्पाच्या डोक्यात एकच आहे, बैल कसा का असला पण किती 180 बसवायचा आहे. लखाप्पा सांगते, नका दुर्गाप्पा, वरचं पैसे मी घालतो पण बैल चांगला आहे, घेले का. दुर्गाप्पा म्हणते, तसं नाही, माझ्या मामानं सांगितलंय कितीत बसवायचा, 180. काय विश्वास माझ्या दुर्गाप्पाचा आहे. लक्ष द्या माझ्याकडे. नाही जुळला सौदा देवा. रस्त्याने चालताना एक लिंगायत भेटलाय माझ्या दुर्गाप्पाला. हे दुर्गाप्पा, कुठं बैल आणायला. मामानं सांगितलं बैल बाजारात नाही, मग रस्त्यावरती मिळतोय बघ. महाराज, त्या लिंगायतनं सांगितलं, चल माझ्या गावात एका म्हातारीचा बैल विकायचा आहे. हे पहा, दर्शन बंद करा, उद्गारायचा आहे. तो लिंगायत दुर्गाप्पाला घेऊन आपल्या गावात आला. म्हातारीनं बैलाची किंमत 240 सांगितली देवा. आता मात्र दुर्गाप्पानं 150च मागितला. कितीला घ्यायचा होता. 180 ला. कसं तरी महाराज बैल बघितला,
बैलाचे पुढचे पाय वाकडे होते. पुढे गेले की कुसनी मारायचं, मागं गेला की